टीम करण आपण देखील आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. धन्यवाद करण. विश्वजित ठाकूर आपण देखील यावं. विश्वजित मेघनाथ ठाकूर आपणास मी विनंती करतो. यस आणि फर्स्ट राऊंडचा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. और टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया रंधनवाड़ा टीम ने और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है यहां बापूजी देव पिरकोन. दो सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए तैयार है और गेंदबाज है इस बार बॉलिंग ट्रैक के ऊपर. यस और वाइड का बॉल और अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन किया. स्कोर 1. बापूजी देव पिरकोन की आरंभिक जोड़ी पारी का आगाज कर ले सुयोग पाटिल और तन्मय गावंड. अगली बॉल लेफ्ट ओवर द विकेट और ये भी गेंद लाइन के अंदर से चली गई है. अंपायर भाविस्कर जी का इनका कहना देखिए और सही डिसीजन. और इसी बीच कोई रन मिलेगा नहीं है. स्कोर 1 सुयोग के लिए. अगली बॉल परेश की. ओ छकड़ी क्या कैच है. इज गॉन. गाय के इलाके में बल्लेबाज आउट. डीजे ती आमची माता और बापूजी पिरकोन टीम को पहला झटका. सन्माननीय संगमजी माली यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन संगमजी माली साहेब यावं. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक हेमंत खरते यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. कवर के ऊपर चौके की संभावना और 4 रन. गावंड के बल्ले से बाउंड्री और स्कोर 5. अच्छी बॉल लेकिन दिशा से भटकी हुई गेंद. वाइड घोषित अंपायर के माध्यम से. खराब गेंद. ज्यादा बॉल बाहर चली गई और टीम का टोटल स्कोर बापूजी देव पिरकुन का स्कोर है 6. इसके बाद मुकाबला सोलंगपाड़ा के बीच होगा. यानी कि यहां से जीतने वाली टीम और सोलंगपाड़ा के खिलाफ मुकाबला होगा. यस इसके बाद मुकाबला 4 ओवर और उसके बाद मुकाबला 3 ओवर. जल्दी जल्दी मुकाबले खत्म हो जाएंगे. तुम हम घर पहुंचेंगे. सब लोग खुश ना. व्हाट्सएप वाले भी खुश हो जाएंगे. जल्दी मैसेज कैसा आया. और बॉल को देख के मारना चाहिए था लेकिन अक्रॉस लाइन खेलने की कोशिश और बापूजी देव पिरकुन टीम 6 लॉस ऑफ 1 विकेट. परेश पाटिल का ये पहला ओवर जारी है. बापूजी देव पिरकुन बनाम लखन रंजनपाड़ा के बीच टक्कर. ओ जल्दी इधर इधर. अरे भैया आउट और गॉन डायरेक्ट हिट.
तो झटका लगा और विकेट नंबर पिरकुन को दूसरा लगा है, रनआउट के रूप में विकेट बाहर। आणि बघा चिर्ले संघाच्या खेळाडूची कोणी चावी हरवलेली आहे, पडली आहे, जर कोणाला मिळाली असेल तर आपण ती प्रामाणिकपणे आणून द्या डगआउट मध्ये। बघा जर डगआउट मध्ये इथं पिरकुन संघ बसलाय तर त्यांना विनंती आहे, चावी जर मिळाली तर आपण द्या। प्रत्येकाने प्रत्येकाची वस्तू सांभाळून ठेवा, आमची अशीच वस्तू गेली ती पुन्हा आली नाही। 6 लॉस ऑफ 2। ये इशारा सबको नहीं पता चलता है ना, जिसको पता है उसको पता है। परेश की अंतिम, मुझे लगता है यहां आखिरी बॉल, और घूम के खेलने की कोशिश, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है। और नो बॉल और स्टेप, अगली गेंद फ्रीट, बापूजी देव पिरकुन और स्टेप ज्यादा ही हुए। कैमरा 5-5 है ना, पता सब कुछ चलता है। हरी संपर्क कोई मत लो। वन शॉट, चौका मिलेगा क्या कैच मिलेगा और क्या होगा, लेकिन अंदर रोका है बाउंड्री लाइन के। सही थ्रो और एक सिंगल के साथ और खत्म। और बापूजी देव पिरकुन टीम का स्कोर पहुंचा 2 रनों के साथ 9, लॉस ऑफ 2 विकेट। फर्स्ट ओवर के बाद अभी भी 24 गेंदों का खेल शेष है। सच्चा मनाचा आहे के माध्यम से किया हुआ छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन। और आखिरी 24 बॉल शेष। बारह बजकर 7 मिनिट आणि प्रशांत घरत यांचा घोडा आलेला आहे, या आतमध्ये घेऊन या माऊली घोडा आणि आम्हालाही बसवा। चायला ना ते आम्हाला संधी मिळालीच नाही, आमचा घोडा जर उलटला टांगे फरार। ओ कैच इट इज गॉन, विकेट नंबर 3 पिरकुन का गिरता हुआ, बैक टू डगआउट जी। माऊली घोडा या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, आमचे मालक त्यांचे प्रशांत घरत साहेब या माऊली घोड्याला घेऊन आतमध्ये या आणि तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा आणि मलाही बसवा। धाव संख्या 9, लॉस ऑफ 3। आणि प्रशांत भाईला लोकप्रियता या माऊली घोड्याने एवढी दिली, अप्रतिम। आपण सगळ्यांनी बघितलं लग्नामध्ये सुद्धा, आणि त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा बघितले, पैसे त्यांचे कामे गेलेत। 9ला 3 आम्ही तेही बघतो इंस्टावर। आता आम्हाला इंस्टावर बघासारखं काही नाहीये।
9 लॉस ऑफ 3. और नए गेंदबाज अक्षय पाटिल. बल्लेबाज अक्षय पाटिल और गेंदबाज कुंदन म्हात्रे जिन्हें सफलता मिली है. पीरकुन का स्कोर 9 लॉस ऑफ 3. अक्षय टू कुंदन. और अच्छी बॉल, सही गुड डिलीवरी. गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं, डॉट गेंद, छक मार दिया गेंद ने. या वरती या बसा या नको. 9 लॉस ऑफ 3. ना आता काय बोलूच नका, सध्या होते तसं. सगळ्याच गोष्टी तुमच्या खऱ्या नाही. काही गोष्टी आपल्याला खेळाडूंच्या पण बघायला लागतात. 9 लॉस ऑफ 3. ओ अच्छी बॉल, एक गुड डिलीवरी, सही टप्पा. क्रिकेट में कटप्पा और इस मैदान के ऊपर टप्पा सही. आयुष, और आयुष के पीछे कौन है? भीम. देखिए कैसी तबियत है बघा. सिया माली. 9 लॉस ऑफ 3 विकेट. और चॉप करने की कोशिश की थी, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, संपर्क हुआ ने, डॉट गेंद. आणि चला आपल्या माऊली घोड्याला सजवा. 9 लॉस ऑफ 3. ओ लब क्या खेली गेली चंपा. खुशी रंबा देखा पहले लंबा और छके बड़ा खंबा डीजे. देखील आगमन पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये टाकीगाव संघ क्वालिफायर सुपर 5 मध्ये पोहोचला, तर त्यांनी अनाउन्समेंट केले की गोवार अगदी सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना ते घेऊन जाणार आहेत आणि ते देखील सध्या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यस, 15 लॉस ऑफ 3 विकेट 2 ओवर के बाद बापूजी देव पिरकुन का स्कोर है. 2 षटकानंतर बापूजी देव पिरकुन संघाची धावसंख्या 15 लॉस ऑफ 3. और तीसरे गेंदबाज है रोहित म्हात्रे. रंजनपाड़ा लखन रंजनपाड़ा टीम के गेंदबाज रोहित म्हात्रे. लंबा रनअप दौड़ना शुरू कर अंपायर को पार करते. ओ हुकिया, फाइनल के ऊपर चौका मिलेगा. 1 बाउंड 4 रन डीजे.
लॉस ऑफ 3. आतून मारला की बरा असते. Ousted appeal. Here's a good ball. आज काय पंचांचा दिवस खास नाही, त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे शनी लागलाय, म्हणजे याला म्हणता अपील जोरात. यस 19. सवारी सामान की खुद जिम्मेदारी होती है. ओ स्टेप आउट हुए ते, आता अजून पुढे आणि वाईट माग. भाऊ असं नसते, काही चेंडू असेच असतात. 19 लॉस ऑफ 3. पिरकुन टीम इस ओवर की आखिरी 3 बॉल शेष. इसके बाद मुकाबला सुरंगपाड़ा के खिलाफ स्वयं. याच दरम्यान ओमकारजी नवाले, सिद्धेश नवाले आणि सुमित नवाले विंदणे यांचे आमचे पाहुणे आहेत. त्यांना विनंती असणाऱ्या आपण प्लीज मंचावरती या. आपला विशेष सन्मान एवन जोडीच्या माध्यमातून केला जाईल. मिड विकेट के ऊपर छक्का में बोला ना, बोला तो बोला डीजे 6 रन. के ऊपर स्कोर 25 लॉस ऑफ 3. बापूजी देव पिरकोन पूर्वी बाकी लोकप्रिय टीम है, और ये तीसरा ओवर जारी है संयम. 4 बॉल खत्म, 2 बॉल शेष. अक्षय 6, नितेश 12. ओ हुकिया, बेहतरीन शॉट, और ये गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. नंबर 4 डीजे खटैक. म्हणजे भारताचा धोनी आणि हा पिरकुनचा धोनी. बापूजी पिरकोन का स्कोर 29 लॉस ऑफ 3. धावा संख्या 29. याला म्हणतात नितेशची फलंदाजी, अफलातून बल्लेबाजी. और इस बार बैकवर्ड्स कर ले के ऊपर, और दूसरे के लिए भाग रहे. खतरा बनेगा क्या? खराब थ्रो और अंबर. बोरडे साहब मामला है, लेकिन कोहली साहब फैसला करेंगे. अरे रुकिए जरा. आउट है, नॉट आउट है, और डिसीजन पेंडिंग. यूटीसी लाइव ऑपरेटर फोन रखो, तुम्हारी भी हालत खराब हो जाएगी. यस, तो आपला काम नाही, आपण बसा तिकडं, त्यांचं ते बघतील. 12 प्लेयर पाणी घेऊन जा, जा पाणी घेऊन जा. तिकडे काय बघून फायदा, ते बघतील. यस इज गॉन. OUT आउट. बल्लेबाज रनों की बहुमूल्य पारी खत्म. बघा स्वयं घरात यांचा कसा पेन चालतो आताच. याला म्हणतात
कागदाचा अभ्यास आता जसा चालते पुढे काय असेल. पेनात शाई मजबूत आहे. आणि कारण का गाभारा आताच संपला. 13 लॉस ऑफ 4. आणि सचिन ठाकूर यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यावं. या आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे. और प्रसाद गावंड नए बल्लेबाज. बापूजी देव पिरकुन का स्कोर 30 लॉस ऑफ 4. म्हणजे 30 ला 4 विकेट गॉन. और चौथा ओवर लेके गेंदबाज आशीष पाटिल. रंजन बड़ा के आशीष पाटिल. और शॉर्ट ऑफ लेन थी लेकिन कामयाबी नहीं मिली. गेंद और बल्ले के बीच डॉट गेंद. अभी तक इस ओवर की 5 हुक करने का कोशिश किया था जरूर और विकेट के बने एक टप्पे के साथ गेंद को जरूर पकड़ा है. और टीम का टोटल स्कोर 30 4 विकेट के नुकसान पे. चौथा ओवर जारी. स्पीड अप कीजिए और 2 मुकाबले बाकी. इसके बाद आज की रात खत्म. ओ लॉब किया गेंद को गैप में गेंद है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर 31 लॉस ऑफ 4 विकेट. बापूजी देव पिरकुन का स्कोर. 4 कैमरामैन मौजूद है लेकिन एक वैशिष्ट्य है. बस 2 कैमरामैन मौजूद, 2 कैमरामैन खुले हैं. शाबाश क्या बार. शाबाश इधर ऐसी बॉल लेगा. शाबाश बोलेगा जमेगा. गई ना गेंद उड़न खटोले पे. 6 रन दीजिए. बघा. और टीम का स्कोर 37. पण अंपायर तापलेत नाहीत. अंपायर मगातपासून लूजच. 37 लॉस ऑफ 4. आखिरी 3 बॉल शेष. गेंद वाइड होगी बोरोडे से. ऑफ स्टंप से ज्यादा बाहर चली गई. विकेट कीपर नाराज है. अभी तुम्हारे ऊपर है. इनका तो आज का दिन नहीं मुझे लग रहा है. फिर कोहली साहब कमान. वाइट बॉल है कि देखिए बोरोडे साहब ने वाइट घोषित किया है और बॉलिंग डिपार्टमेंट में चैलेंज किया है. और यूटीसी लाइव. दूध का दूध पानी का पानी. वाइट बॉल. और टीम का टोटल स्कोर आगे जा रहे हैं संयम 38. 4 विकेट गॉन और एक सिंगल जरूर मिलेगा. स्क्वायर के अंपायर के बगल से गेंद चली गई है और दूसरा रन पूरा का खतरा बनेगा. लगता अंपायर साहब. तीसरे अंपायर की मांग नहीं है तो पहुंच गए. अगर आपको कोई ऐसा खतरा लग रहा है तो बिंदास लो. लेने में कुछ नहीं है. यस, देना नहीं देना उनका काम है. म्हणून बघा तो घाणी निघलाय तो बोरीला बोर पिकलाय तो डगर मारने का है. तसा प्रकार आया और दोनों के साथ स्कोर आगे 40 लॉस ऑफ 4. 3 साइकिल
और एक स्कूटी। तुझे भी लेना पड़ेगा स्कूटी। तेरी 4 व्हीलर है, टेंशन नहीं है, लेकिन स्कूटी चाहिए। कहीं भाभी जी को काम निकल जाएगा, बोरकर तुरंत जाएगी। स्टेप आउट, छक्का। छक्का में बोला ना, बोला तो बोला, 6 रन का गोला। क्योंकि ऐसे ही छक्के जब मैं कॉलेज में मारता था ना, तो पीछे से लड़कियां बोलती थी, ओ व्हाट। असाच प्रेम बोरकरला जमला। नाटक आज उद्या होतील, पण नाटक असा तयार केला, कम्प्लीट। बोरकरचा माणूस धाकटी जुईला, म्हणजे श्रीकृष्णाचा प्रेम राधावर। 46 लॉस ऑफ 4। अ गुड शॉट प्रसाद, 14 पे खेले। ओ मिस टाइम शॉट है, कैच इट। इस कवर खिलाड़ी ने कैच को लपका। छक्का मारने वाले प्रसाद घर के अंदर डीजे। टीम का स्कोर बापूजी देव पिरकोन संघ धाव संख्या 46 ला 5 विकेट गॉन। आणि मला वाटतं सेम 4 षटक संपलीत। 4 षटकानंतर बापूजी देव पिरकोन संघ धाव संख्या 46 आणि 46 ला 5 विकेट त्यांच्या बाहेर आहेत। और आखिरी 6 गेंदे, लास्ट ओवर ब्लास्ट करने का टाइम, जिसे हम स्लॉग ओवर कहते हैं। ये कुटा कुटी का ओवर है, मारो इस ओवर में। आखिरी 6 गेंदे शेष। एवन जोड़ी पुरस्कृत, तीसरा साल श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2026। 10 तारीख को फाइनल है। नंतर आपण बेलपाडला केंद्रीय मंत्री रावसाहेब म्हणजे दानवे साहेब आहे का संधी आपल्याला? यस, याला म्हणतात नियोजन। म्हणजे इथं संयम आहे, तिथं हत्तीला पण चड्डी घालील। 46 ओ डॉट गेट। आखिरी 5 बॉल से वो डिपार्टमेंट अलग है। अभिजीत गावंड 46 लॉस ऑफ 5। और ये एक्स्ट्रा कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट। ए भैया अभी स्पीड हो गई है। और 2 रनों के साथ स्कोर 48। धावा संख्या 48, पिरकुन संघ धावा संख्या 48। और 2 विकेट। ओ शॉर्ट बॉल है, नाही नाही अशी रन नाही, अशी रन नाही भाऊ, जा तिकडे। आता हे असले नियम का? ते पूर्वी होते ते नियम। आता स्ट्राइक रोटेट करायला तुम्हाला दोघांना सोडायला लागेल जागा। आम्ही अशी तुमच्या जागा सोडली आणि राहिलो गणपती बुडवाला। 48 ते बघा असे असतात। ओ गुड शॉट, छक्का। छक्का मैं बोला ना। और ये 6 रनों का गोला।
शोले फिल्म का ये गाना 54-54 धाव संख्या 54, 15 पे अक्षय, अभिजीत 0 पे, और लास्ट ओवर की आखिरी 2 गेंदे 54 लॉस ऑफ 5। लास्ट ओवर की लास्ट 2 गेंदे, बापूजी पिरकुल का स्कोर 54, धाव संख्या 54। और रनअप के तौर के ऊपर ऐसा होता ही रहता है। हे बघा पोझिशन आले 54 लॉस ऑफ 5। और ये लॉब क्या कैच इट, हो गुड कैच, सही क्या दौड़ के लिया कैच को, और 15 रनों की पारी खत्म। बापूजी देव पिरकुल टीम को 6ठा विकेट मैदान से बाहर। धाव संख्या 56, अब आपका 54 लॉस ऑफ 6। आखरी बॉल, शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू। 54 और एक 55, 55 और ये दूसरा पूरा 56, और बापूजी देव पिरकुल टीम का स्कोर अब तक 56, और जीतने के लिए लखन रंजनपाड़ा टीम को चाहिए 30 बॉल 57 रन 57, आणि विजयासाठी लखन रंजनपाड़ा संघाला 30 चेंडू आणि 57 धावांची गरज। इकडे बापूजी देव पिरकुल संघ धावसंख्या 56 ला जवळजवळ 6 विकेट गॉन झालेत आणि 57चा टार्गेट आहे। आणि आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव। आमचे शेखरजी यांचा सुमधुर आवाज ऐकूया, त्यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। 57 का पीछा, लखन रंजनपाड़ा और बापूजी पिरकुल की गेंदबाजी।
त्यानंतर बघा आमची रोहनजी भोईर विश्वजित दादा यांचे खूप जवळचे मित्र आपण पाहत आहे, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या मुख्य मंचकावर आपलं स्वागत असेल. VIP डाईजवर आपण पाहू शकाल ज्यांनी अखाती देशामध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका गाजवला. त्यानंतर मग उरण टेनिस क्रिकेट आणि ISPL सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण त्यांना खेळताना पाहिलं. आणि मग विश्वजीजी ठाकूर आणि रायगड ठाणा जो सामना आपण पाहिला त्या सामन्यामध्ये कर्णधार सुद्धा आपण त्यांना पाहिलंय. आणि 16 तारखेला अगदी सोनारी इथे जी RPL आपण पाहणार आहोत त्यासाठी सुद्धा अगदी त्यांना खेळताना अगदी आपण पाहू शकाल कर्णधार म्हणून ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. एक दर्जेदार नाव, कारण बरीच वर्ष त्यांना आपण पाहिलंय आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधील जबरदस्त गोलंदाजी, वेगावर स्वार, टप्पा नियंत्रण या साऱ्या गोष्टी आणि बऱ्याचशा नवीन नवीन खेळाडूंचा आदर्श म्हणून अगदी विश्वजीजी ठाकूर आणि त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. चला मॅचकडे आपण जातोय आणि जिथे विश्वजित दादा ठाकूर यांना आपण पाहत आहे तिथे योगेश दादा भोईर यांची फलंदाजी अगदी सुरेख होताना आपण पाहत असतो. आज व्यासपीठावर आहेत. चला मॅचकडे टार्गेट ठेवले 57. एका बाजूला आपण पाहता रांजणपाडा टीम, दुसऱ्या बाजूला बापूजी देव पिरकोन संघ पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. सेकंड इनिंग उत्तरार्ध आणि पहिला बॉल. पहिल्या इनिंग मध्ये विचारलेले प्रश्न आणि आता मात्र त्यांची उत्तरं शोधायची आहेत. उत्तरं कशी शोधली जातील. पहिल्याच बॉलला सुरुवात, पहिल्याच बॉलवर झोकून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गुडघे टेकून पूर्ण शरीर वाकून खेळण्याचा प्रयत्न या बॉलवर झाला, परंतु हा बॉल पहिला मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. परेश पाटील स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. रश्मित मोकल आणि बॉलिंग मार्कवर प्रसाद गावंड. प्रसाद गावंडला आपण पाहत आहे बॉलिंग मार्कवर, ज्यानं पहिला चेंडू हाताळलाय. बॅटिंग करत असताना रांजणपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट आहे 57. 56 धावा अगदी खर्च केल्या आणि मग 57चं टार्गेट घेऊन उतरलेत. आता बॉलिंग मार्कवर पिरकोन संघाचा पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवर आपल्या बॅटची ताकद दाखवत असताना अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून आलाय हा षटकार. षटकारानं धावसंख्या 6 अंकावर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. ताकदीचा प्रचंड वापर होता. अगदी आपण पाहिलं नॉनस्ट्राईक यांच्या एष्ट्या त्या चंड अगदी त्यावर बॉल जाऊन आदळलाय, परंतु या बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल रन्स पाहायला मिळाली. कधी कधी बऱ्याच वेळेला असं होतं लक फॅक्टर जर गोलंदाज फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने असेल, हाताला जर चेंडू स्पर्श झाला, यष्ट्यांना लागला, बॅट्समन जर पुढे निघाले असेल तर विकेट सुद्धा संपादन होताना पाहायला मिळत असत्या. परंतु या वेळेला अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाली आणि धावसंख्या 7 करायचे 57. अद्याप 50ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. येणारे बॉल 27 आणि 50 धावीची आवश्यकता. मॅच मध्ये कोण जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल आणि या वेळेला आपण पाहत आहे मिड विकेटचं क्षेत्र अलॉंग द कार्पेट. वेगाने चेंडू आलाय, चांगली फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केलं, थांबवलं जात आहे आणि या बॉलवर मात्र धावा किती असतील. पहिली रन्स तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या रन्सला अगदी इथून चॅलेंज केलं गेलं फिल्डिंग डिपार्टमेंट, मग पंचांकडून सुद्धा. आणि कंट्रोल रूम मध्ये आपण चेक करूया. कंट्रोल रूम मधून चेक केलं जात आहे अगदी पंचांच्या माध्यमातून रन सेफ असेल, 2 कंप्लीट की मग अजून काही डिसिजन इथून नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. बॅट्समन नॉट आउट असतील, सेफ असतील आणि इट्स या बॉलवर 2 धावा. 2 रन्स कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या आता 9 या अंकावर. या वेळेला फटका फसलाय. डीप मिड विकेट क्षेत्र, मंचाच्या समोर टिपलाय झेल. फिल्डरचं नाव आहे अभिजितनं टिपलाय झेल आणि इथून पहिला धक्का, पहिल्या खेळाडूचा खेळ संपलाय. बॅट्समनचं नाव रश्मित मोकल.
पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, नंतर 2 आल्या आणि नंतर विकेट सुद्धा आली. सुरुवात आता मात्र करताना प्रसाद गावंडला आपण पाहताय, ज्यानं 9 धावा खर्च केला, एक सफलता मिळवली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक षटक, रिस्ट्रिक्शन पाबंदी तुम्हाला पाहायला मिळत आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये 2 फिल्डर तुम्हाला बाहेर पाहायला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं हे खूप जोखमीचं काम असतं आणि ते करताना प्रसाद गावंडला आपण पाहताय. कारण फिल्डिंग जर सजवली, त्या दिशेला चेंडू हाताळणं, मग जे रिक्त स्थान, जे मोकळं क्षेत्र त्या दिशेनं बॅट्समन खेळण्याचा प्रयत्न करतो. या वेळेला आपण पाहताय थोडासा ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. गरज होती का? एक धाव महत्वाची, एक धाव महत्वाची, परंतु या वेळेला बॅकअप देऊ शकले नाही. वाईड आणि त्याच्यावर एक धावून घेतलेली धाव, अशा 2 धावा आल्या आणि 2 आता मात्र पहिलं दशक कंप्लीट झालंय. 11 धावा, डबल 1 आणि विकेट सुद्धा एक, म्हणजे ट्रिपल 1 पाहायला मिळत आहेत. 11 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळते. UTC लाईव्ह त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. यावेळेला फटका सुरेख होता, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण बघा. ज्या वेगाने चेंडूवाला, ज्या वेगानं खेळले, त्याच वेगानं चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. या बॉलवर मात्र शेवट झालाय चांगला डॉट बॉलनं. 6 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपलं P1चं आणि प्रसाद गावंडनं खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि 11 धावसंख्या टीम रांजणपाडा संघ. षटक पहिलं संपलंय, परंतु कांचनजी पालकर सरांचा विचार केला ना विश्वजित दादा, तर माहिती खूप सारी, म्हणजे अगदी आणि प्रत्येक गोष्टीला, कारण पूर्ण रायगड असे, रायगडच्या बाहेर सुद्धा आपण पाहिलं, प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती. नक्कीच नक्कीच, कारण समालोचकांना सुद्धा काही शब्दांचा पुरवठा सुद्धा त्यांच्या माध्यमातून केला जातो. या सुद्धा गोष्टी खऱ्या आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. षटक क्रमांक 2 दुर्वेश गावंड. दुर्वेश गावंड या वेळेला हा बॉल अगदी बॅटला स्पर्श झालाय. अपील सुद्धा होता जोरदार. बॅटला स्पर्श झालेला बॉल पाहायला मिळाला आणि अगदी 1 रन्स मात्र इथून कंप्लीट झाली आणि 1 धावेनं टीमची धावसंख्या 12 या अंकावर. वेल ऑन अ बोर्ड 12 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. मग अशी 4 एक्के अगदी स्क्रीनवर आपण पाहिले होते. 11 धावा, 1 विकेट आणि 1 षटक. आकडेमोड म्हणजे क्रिकेटचा खेळ पाहायला मिळत आहे. खूप सारी अगदी आपण पाहिलं तर भारत पाकिस्तान टेनिस क्रिकेटचा सामना आणि त्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर यांना आपण पाहिलं होतं. या वेळेला मात्र फटका फसलाय. आणखी 1 विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. इथून मात्र रांजणपाडा संघाला लागलाय हा दुसरा झटका. क्या बात आहे. जबरदस्त धून, जबरदस्त संगीत आमच्या DJ श्री साऊंड जाताडे यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. आपलं धन्यवाद. सलामीची जोडी परेश पाटील आणि रश्मित मोकल आता परतले गेलेत. लखन पाटील 3ऱ्या क्रमांकावर आणि त्यांच्या जोडीला आलेला बॅट्समन सूर्यकांत मोकल. सूर्यकांत मोकल 4थ्या क्रमांकावर येत आहेत आणि हा पहिला बॉल खेळत असताना सूर्यकांत यांना आपण पाहिलं डॉट बॉल खेळलेत आणि मग बॉलिंग मार्कवर दुर्वेश गावंड पुन्हा एकदा सज्ज आहेत. मी सन्माननीय आमच्या हेमंत दादांना विनंती करतोय, स्पर्धेचे आयोजक आहेत, आपण विश्वजितजी ठाकूर यांचा सन्मान करूया. आपण रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं आणि उरण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे. रायगड मधील अगदी आपण पाहिलं तर
इंग्लंडचे जे लॉर्ड्स मैदान आणि त्या मैदानावर जाणारा एकमेव खेळाडू या दिघोडे गावामधून आपण पाहत आहे ते आमचे विश्वजित ठाकूर आणि त्यांचे बंधू असतील अभिजित ठाकूर. या दोन बंधूंनी रायगडचा टेनिस क्रिकेट पडल अगदी हलवून ठेवला. कारण मी मगाशीच उल्लेख केला, जर दोन बंधू एकत्र असतील ना तर मग क्षेत्र कोणते असूया तिथे यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याचशा जोड्या आपण पाहिल्या असतील, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय. परंतु इथून मात्र आणखी एक धक्का पिरकोंडा टीम रांजणपाडा संघाला लागलाय. बॅट्समन नव्हतील बाद आणि स्कोर कार्डवर धावा संख्या आहे 13 आणि 3 गडी बाद. विकेट जात आहेत सातत्यानं आपण पाहत आहे. 3 विकेट आता गेलेल्या आहेत. रांजणपाडा टीम 57 धावा करताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात सुरेख होती, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जर पाहिले ना दुर्वेश गावणचा बोलबाला राहिला आणि त्याने चांगल्या लाईन आणि लेंथवर टप्प्यावर चेंडूला हाताळले. धावा फक्त खर्च केले अद्यापर्यंत 2 धावा आणि 2 गडी बाद केले. हे मी म्हणेन पिरकोन टीम साठी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्लस पॉईंट पाहायला मिळतोय. पॉवर प्ले 2 मॅन्डेटरी मध्ये चांगलं षटक हाताळणं हे खूप महत्वाचं काम होतं आणि ते करताना तुम्ही गोलंदाज आपण पाहताय दुर्वेश गावण. चला मॅच सुरू करा. पुढचा बॉल साठी तयार. समोर बॅट्समन डावखुऱ्या त्याचे फलंदाज. फटका लॉप केलाय. फटका कुठपर्यंत जाईल परंतु फटका फसला. लॉंग ऑफ मध्ये सरळ समोर अगदी मेन एंट्री गेटच्या समोर हा झेल टिपलाय आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागलाय, तो म्हणजे टीम रांजणपाडा संघाला 1 मोर विकेट डाऊन. अडचणी वाढल्या जात आहेत, अडचणीचा सामना करावा लागतोय आणि आणखी एक विकेटचा बदल. सूर्यकांत मोकल आता 4थ्या क्रमांकावर आहे आणि त्याच्या जोडीला येणारा बॅट्समन दर्शन मोकल. आता या मोकल बंधूंवर आता जबाबदारी आली आणि ती जबाबदारी आता पार पडणं महत्वाचं आहे. 57 धावा जमवण्यासाठी आता टार्गेट राहिलंय. येणारे 18 बॉल आणि 44 धावेची गरज. थोडंसं इक्वेशन जर आपण पाहिलं ना तर 30 बॉल मध्ये 57 होत्या, त्यानंतर मग आपण पाहिलं तर 46 आल्या होत्या. 24 बॉल मध्ये या षटकामध्ये आल्या फक्त 2. दुर्वेशनं टाकलेलं पिरकोन टीम साठी महत्वाचं षटक यशस्वी आणि आता 18 मध्ये 44. थोडंसं प्रेशर बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा टीमवर पाहायला मिळेल, परंतु प्रेशर रिलीज होऊ शकतं आणि ते रिलीज करण्यासाठी तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ, नॅचरल खेळ दाखवावा लागेल. तुमच्या अगदी बॅटिंग मधील धावा, मोठे फटके या साऱ्या गोष्टी मैदानावर कराव्या लागतील, तर मग या मॅच मध्ये अगदी तग धरून उभे राहू शकता. परंतु समोर पिरकोन टीमची जी गोलंदाजी सुरू आहे ना, अप्रतिम गोलंदाजी आहे. अगदी संघाला जी हवी होती गोलंदाजी ती केली जाते. विकेट घेतल्या जातात, धावांना रोखल्या जात आहे. आणखी एक प्रेशर, आणखी एक प्रेशर, आणखी एक डॉट बॉल. येणारे 17 बॉल आता 44 धाव संख्या. 17 बॉल आणि 44 धावेचं इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन टोटल राहिलंय या मॅच मध्ये. हे इक्वेशन कशा पद्धतीने इथून अगदी चेस केलं जाणार आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. पिरकोन एका बाजूला रांजणपाडा, दुसऱ्या बाजूला रांजणपाडा आणि पिरकोन. जो जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये सेकंड राऊंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 संघ आमने सामने झुंजताना, लढताना अगदी निमित्त आपण पाहताय A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या स्पर्धेमध्ये हे 2 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज होतोय सुयोग पाटील.
सुयोगचा हा बॉल, आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, समोर उभा ठेवला बॅट्समनला आणि त्याला बीट केलं जात आहे आणि चांगल्या लय आणि लेननं चेंडूला हाताळले जात आहेत. आपल्या गुणवत्ता, आपल्यामधील गोलंदाजी चांगली करताना इथून सुयोगला आपण पाहत आहे. आपल्या भात्यामध्ये जे चांगले चेंडू आहेत ते पूर्णपणे खेळपट्टीवर तो रिलीज करतोय आणि बॅट्समनला बागफुटला ढकलतोय. 16 बॉल आता 44. 16 मध्ये 44. फटका फसलाय. आणखी एक विकेट, आणखी एक विकेट मिळवली जाते. या वेळेला थोडासा डीप मध्ये ठेवला, ताकदीचा अभाव पाहायला मिळाला आणि झेल टिपलाय अभिजितनं. आणखी एक धक्का लागलाय. बॅट्समन क्रमांक 5 बाद होतील रांजणपाडा संघाचे. ॲडव्होकेट आमची दीपक दादा घरत यांना आपण पाहत आहे. त्यानंतर आमची ॲडव्होकेट अस्मितजी घरत असतील. अंकेश पाडा यांना आपण पाहू शकाल. स्क्रीनवर दाखवलं जात आहेत बघा. अगदी मंचकाच्या जवळ येत असताना, मंचकावर येताना आपण पाहत आहे त्यांना. त्यानंतर आमचे मयूरजी पाटील असतील. त्यानंतर बघा आमचे कंठवली गावचे सन्माननीय अशोकजी पाटील सर. आपणाला विनंती असेल आपण मुख्य मंचकावर या. आपलं A1 जोडी पुरस्कृत आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोकजी पाटील साहेबांचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मग ज्येष्ठ श्रेष्ठ क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, क्रिकेटला धर्म मानणारे आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या अगदी स्पर्धेशी जोडलेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करूया आपण. गोलंदाज तयार. या वेळेला दांडी गुल 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 फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाज इथून बाद होतील. क्लीन बॉल. बघा अगदी 5 चेंडू डॉट टाकले सुयोग पाटीलना आणि निम्मा संघ गारद झालाय. 6 विकेट्स इथून गेलेले आहेत. रांजणपाडा टीम 57 धावा चेस करताना आता मात्र 13 धावसंख्येवर गाडी थांबली आहे आणि 6 विकेट सुद्धा पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आमचे कंठवली गावचे अशोकजी पाटील सरांचे इथे शुभागमन झालंय. सरांना विनंती करूया आपण मुख्य मंचकावर विराजमान व्हा. आपलं A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची स्पर्धा या वेळेला पंचांचं बोर्ड अवकाशामध्ये आणि इथून मात्र लेग बिफोर द विकेट आणि इथून मात्र षटक सुयोग पाटील यांचं पाहिलं तर मेडल षटक आणि त्यानंतर तब्बल या षटकामध्ये 3 विकेट सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे ओव्हर हॅट्रिक अगदी पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमधील 4थं मेडल षटक पाहायला मिळतं. सुयोग पाटील निर्णायक षटक जे दुर्वेशने हाताळलं, त्यानंतर सुयोगने हाताळलं आणि आता मात्र पूर्णपणे मी म्हणेन अगदी बॅकफुटला ढकललाय रांजणपाडा संघाला. 7वा विकेट इथून बाद झालाय. अगदी मुख्य व्यासपीठावर VIP डाईजवर आपण पाहू शकाल आमची फ्रीडम 11 डाकती जुई संघ पाहायला मिळेल बघा. आणि त्या संघाला मी बऱ्याच वेळेला कुडावे असेल, तुरमाळे असेल या विभागामध्ये खेळण्यासाठी येताना मी बऱ्याच वेळेला त्यांना पाहिलंय आणि आज ते स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यानंतर मग आपण पाहू शकाल ॲडव्होकेट आमचे दीपकजी घरत असतील. एक शिक्षित व्यक्तिमत्व, अगदी जर आपण विचार केला तर अगदी मग एक समाजामध्ये चांगले माणूस म्हणून आपण पाहतोय. अगदी पुस्तकातील ज्ञान असेल, समाजाचं ज्ञान असेल आणि पेशेने वकील आणि मग न्याय मिळवून देणं, न्याय व्यवस्था अगदी जोपासली जाते त्यांच्या माध्यमातून. ते आमचे दीपकजी घरत असतील, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक कंप्लीट झाली. 3 षटक 18 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 13
असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, 46 धावा जमवण्यासाठी अगदी कमी वेळ खर्च केला जाईल, परंतु त्यानंतर आलेल्या डॉट बॉल विकेट आणि केलेली गोलंदाजी 7 विकेट गेलेत. आता 12 बॉल आणि त्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा, प्रति षटकामध्ये 22 ची सरासरी, परंतु 3 विकेट जर काढल्या तर इथून मात्र पिरकोन संघ अगदी विजय संपादन करेल. परंतु काय घडतंय मॅच मध्ये, काय घडतंय परंतु इथून मात्र सांगितलं जात आहे, बॅट्समन आपण पाहू शकाल, दर्शनाला आपण पाहताय, जरी विकेट गेले असल्या तरी धावा जमवण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आणि तो पहिला प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. 12 मध्ये 44 होत्या, त्यामध्ये 6 महिन्यात झाल्या, याला 11 बॉल 38 धावा. षटकारानं थोडस मधलं अंतर 6 धावेनं कमी केलंय. आता येणारे 11 बॉल आणि 38 धावसंख्या. एकात 2 विकेट आले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडस वेगळं चित्र निर्माण होईल आणि ते प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नांती परमेश्वर, तुमच्यामधील आता गुणवत्ता तुम्हाला दाखवायची आहे. तुमच्यामध्ये जितका चांगला खेळ आहे तो जितका करता येईल तो तुम्हाला आता या मॅच मध्ये करायचा आहे. कारण करो या मोरोची स्थिती अगदी मग 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता मात्र जर विचार केला आपण तर येणारे 10 बॉल 38. चला सुरुंग पाडा टीम, आपण सज्ज व्हा. जो जिंकेल तो आपल्या बरोबर खेळणार आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय, आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता 9 चेंडू आणि 38 धावेचा आता विनिंग कॅल्क्युलेशन राहिलंय. थोडंसं प्रेशर, 57 धावेचं प्रेशर आणि ते प्रेशर मात्र झेलू शकला नाही रांजणपाडा संघ. 10 विकेट्स खूप साऱ्या गेल्या, पाठोपाठ विकेट जाताना पाहायला मिळालं. असा एकही फलंदाज नव्हता की जो शेवटपर्यंत थांबला, त्यानं मग धावा काढल्या आणि या मॅच मध्ये चांगला खेळ केला. परंतु इथून मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला टर्न घेतला, उचली घेतली आणि डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा मात्र आलाय चौकार. अगदी शांतता मैदानामध्ये आणि एक सुमधुर संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी हृदयाला स्पर्श करणार एक आपण पाहिलं तर एक चांगलं गीत होतं. चौकारानं आता मात्र इक्वेशन बदललंय. 34 धावा राहिल्या 8 मध्ये. 8 बॉल 34. यावेळेला फटका, आणखी एक चांगला सुपर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एका हाताने चेंडूला अडवलं, स्टॉप केलं, स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि बॉल फेकलाय, फक्त सिंगल आली. येणारे 7 बॉल 33 धावा. 7-33चं समीकरण आता या मॅच मध्ये राहिलंय. थोडस अवघड आणि अवजड होताना त्या धावा आता पाहायला मिळत आहेत. डोईजड झालेल्या धावा, इथून चेस होतील का हे सुद्धा पाहिलं जाईल. या बॉलवर शेवट कसा असेल. एकाच जर मोठा हिट आला तर या मॅच मध्ये आणखी काही नक्कीच चित्र पाहायला मिळेल. परंतु या बॉलवर मात्र फिल्डरला अगदी त्याच्या हाताला स्पर्श केला. चेंडू मात्र एक टप्प्याने निघाला सीमा रेषेच्या बाहेर. आता मात्र शेवटचे 6 बॉल राहिले आणि 29 धावीची आवश्यकता. 6 बॉल्स 29 रन्स आता या मॅच मध्ये करायचे रांजणपाडा टीमला. तर इथून 29 धावा वाचवायच्या आहेत संघ पिरकोन संघाला.
फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच षटक सुरू करूया. शेवटचं अंतिम. रात्रीच्या सत्रामध्ये खूप चांगली गीतं ऐकायला मिळतात. ओल्ड इज गोल्ड, अगदी जुनं ते सोनं, आणि तेच आपण ऐकतोय. शेवटचे 6 बॉल आणि आता 29 धावीची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 29. बघा आपण पाहता विंधने ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सन्माननीय मंगेशभाई घरे त्यांच्या माध्यमातून आमच्या डीजे साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. जे गीत आता आपण लावलं होतं त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मंगेशभाई घरे त्यांच्याकडून आलंय. उपसरपंच आहेत आणि आपल्यासाठी आलेले आहेत आमच्या डीजे श्री, आपण पाहत आहे त्यांच्यासाठी. दादा आपलं हार्दिक स्वागत, धन्यवाद. 6 बॉल आणि 29 धावसंख्या. 6 चेंडू आणि 29 धावसंख्या. कारण त्यांची प्रत्येकाची कला आहे आणि त्या कलेची कदर करणारी खूप सारी अगदी मग मान्यवर किंवा खूप सारी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग डीजे असेल, लाईव्ह समालोचक, स्कोरर असतील, अंपायर्स असतील, या साऱ्या गोष्टी, आणि मग स्पर्धेचे आयोजक, आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी कला पाहायला मिळत आहे. कुणाच्या लेखणीनं अगदी पाहिलं तर मग स्पर्धा कव्हर केली जाते. समालोचक अगदी समालोचन करताना आपण पाहत असतो. डीजे आपलं काम करतो, लाईव्ह वाले आपले काम प्रॉपर करताना पाहायला मिळतात, आणि पंच जोखमीचं काम अगदी मैदानामध्ये करते. साऱ्या गोष्टी आणि या स्पर्धेला सुद्धा यशस्वी करण्यासाठी हे सर्व घटक सुद्धा मेहनत घेत आहेत. यावेळेला मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र निघालाय सीमा पार, फिल्डरच्या वरतून येतोय. हा मात्र षटकार. बॉल मध्ये 22 म्हणजे षटकारांची आवश्यकता आहे. 3 षटकार किंवा 1 चौकार किंवा 4 षटकार जर आले तर या मॅच मध्ये रांजणपाडा संघ जिंकणार आहे, आणि त्यासाठी प्रयत्न शेवटपर्यंत करणं हे खूप महत्वाचं आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. बॅट्समन आपण पाहत आहे रोहित मात्र इनट 9व्या क्रमांकावर, ज्यानं 1 चौकार 1 षटकार मारलाय. त्याच्याकडे जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार करेल का यावेळेला अगदी आपण पाहता लॉंगऑफ मध्ये खेळतायत. 1 सिंगल कंप्लीट झाली. आता 3 बॉल आणि 21 धावसंख्या. सुरुवात जी होणं गरजेचं होतं, सुरुवात झाली होती 11नं. त्यानंतर येणारे 2 षटक खूप महत्वाचे राहिले टीम पिरकोनसाठी. दुर्वेश गावणचं आणि सुयोग पाटीलचं निर्णायक षटक, त्यामध्ये मेडन ओव्हर आली, आणि मग त्यानंतर मात्र खूप मागे ढकललं रांजणपाडा टीमला. आणि आता मात्र या मॅच मध्ये थोडंसं आपण पाहताय दूरवर गेलाय, आणि फ्रंट फुटला थोडंसं पिरकोन टीमला आपण पाहताय. आता 2 बॉल आणि 20 धावीची आवश्यकता. 2 चेंडू आणि 20 धावा आता या मॅच मध्ये राहिलेत. 2 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता असेल. हा बॉल इथून वेगवान चांगला बॉल हाताळलाय, आणि या बॉल मात्र डॉट आलाय, आणि शेवटचा अंतिम 1 बॉल आणि आता 20 धावेची गरज. चला टीम सुरुंगपाडा टीमचे कर्णधार, चला आपण लगेच जायचं बघा. या वेळेला फटका सुरेख कव्हरच्या वरतून आणि पॉइंटच्या अगदी वरतून खेळलेत, आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, परंतु सामना जिंकलाय तो अगदी मी म्हणे 57 धावा डिपेंड करत असताना टीम आपण पाहत आहे पिरकोन टीमने चांगली गोलंदाजी केली. 2 षटक निर्णायक, आणि त्यामध्ये रांजणपाडा संघाला मागे नेलं, विकेट्स घेतल्या, विकेट्स काढल्या, आणि या मॅचवर अगदी विजय प्रस्थापित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम, आणि रांजणपाडा टीम हार्ड लक. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच ज्यानं मेडन षटक आणि ओव्हर हॅट्रिक सुयोग पाटील, आणि या स्पर्धेमधील 4थे मेडन षटक. चला या मॅन ऑफ द मॅच सुयोग पाटील. चला आपण जाऊया, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. चला आपण